येस मिस्टर बागडे, काय झालं? काय नाही, खुर्ची जरा नादुरुस्त आहे. मिस्टर बागडे खुर्ची भक्कम पाहिजे. मी नादुरुस्त म्हणालो, तळमळीत नाही. मिस भानुमती पवार, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मिस्टर बागडे स्टोअर चेक करण्याचं निमित्त करून स्टोअर मध्ये आले आणि त्याने तुमचा हात धरला आणि अंगठीला येण्याचा प्रयत्न केला. त्याची आम्ही पूर्णपणे चौकशी करून सविस्तर चर्चा पण केलेली आहे. हे पहा मिस पवार, चौकशी अंती तुमचा आरोप खोटा आहे हे सिद्ध झालं. पण सर, हे पहा बाई, तुम्ही काहीही सिद्ध करू शकला नाही. तुम्हाला साक्षीदार आणण्याची संधी दिलेली होती, पण तुमच्या बाजूने एकही साक्षीदार आलेला नाही. करेक्ट. उलट बागडेंच्या साक्षीदारावरून बागडे साहेबांनी तुमचा हात धरला नाही, तर तुम्हीच त्यांच्याशी जवळीक निर्माण करून त्याला मोहात पाडायचा प्रयत्न केला. नाही नाही, हे खोटं आहे. वास्तविक शिक्षा तुम्हाला करायला हवी. खरं म्हणजे तुम्हाला त्यासाठी नोकरीवरून कमी केलं पाहिजे. साहेब, माझी 2 लहान भावंड माझ्यावरच अवलंबून आहेत. त्यांना असं उपाशी मारू नका साहेब. मिस्टर ठाकूर, येस. तुम्ही मुंबईची कठोर शिस्त इथे लावू नका. कारण मिस पवारने उतावळेपणे जरी चूक केली असली तरी चुकली तरी शेवटी आपलीच माणसं आहेत ना ती. त्यांना दूर लोटणं असं बरं दिसतं का आपल्याला? याचा अर्थ की तुम्ही त्यांना शिक्षा देण्याचं मनात सुद्धा आणू नका. म्हणजे झालेल्या चुकीची त्यांना जाणीव झाली असेलच, नाही का? तुम्ही फक्त त्यांना ताकीद द्या. बर. मिस पवार, तुम्ही जाऊ शकता, तुमची नोकरी जाणार नाही. सगळे लोक आले, बरे झाले. नमस्कार. नमस्कार. नमस्कार बागडे. नमस्कार. इकडे. अरे नमस्कार, तुम्ही आतोय. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. काही सांगता येत नाही, आहे की नाही बघतो जरा. आहे. लोक हो, आपण आमच्यासाठी एवढी जी फुलं आणली ते बघून असं वाटतं की आमच्या लग्नाला जी 10 वर्ष झाली त्याचा आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती आनंद झालेला दिसतो. यांना जास्ती आनंद झाला आपल्यापेक्षा. आणि काय काय? तुम्हाला नाही झाला? मला झालेलं नाहीये, माझ्या चेहऱ्यावरून दिसत नाही का माझ्या चेहऱ्यावरून? मला आनंद झाला ना, पण 10 वर्ष संपल्याबद्दल. म्हणून तुम्हाला आनंद झाला? आणि वाईटही वाटतंय ना, फक्त 10 वर्ष संपली, एवढं आयुष्य पडलं. काय आज आपल्या लग्नाचा वाढदिवस ना, मग सांगायचं बोलायला तुम्हाला काही वाटत नाही? वाटतं ना, पण करणार काही, इतके लोक समोर उभे, काय करताच येत नाही ना. चला ईशा, चला काय झालं, जेवायला चला म्हणतो मी. तुम्हाला लग्नाशिवाय दुसरं काय दिसतच नाही, लोकांचा गैरसमज झाला. चला. अहो, काय झालं? तुम्ही आणलेली साडी आवडली मला. पैसे पण तसेच पडले. मग घरी आल्यावर सोडून नाही ठेवायची काय ती लगेच? तुम्हाला काय करायचंय? अरे केव्हा सोडायची ते मी ठरवेन. हे तसं नाहीये. ऐका हो, काय? आता वाढदिवसाचा शेवटचा कार्यक्रम. काय झालंय? नाही, आता मी थकलो ना, सांगून ठेवतो, उगाच त्रास देऊ नकोस मला. फाजीलपणा करू नका. आता फाजीलपणा काय होते? मी म्हणते तो हा कार्यक्रम हा काय? तुमच्या लाडक्या बायकोकडे तुम्हाला प्रेझेंट. काय? गळा वळण्यासाठी. म्हणजे तूही सुटलीस आणि मीही सुटलो. चला आता चला कुठे रात्रीचा? एवढा चांगला टाळ दिला तर कितीतरी उलायचा. आजोबाचा मंगेच असता तर किती कौतुक केलं असं माझं. नाहीतर तुम्ही झालं घेतलंस त्या मंगेचं नाव. नाहीतरी नको त्यावेळी नको ती नावं घ्यायची तुला वाईट सवय. आता या वाढदिवसाच्या आनंदाच्या प्रसंगी त्या मंगेचं नाव घ्यायचं काय कारण होतं तुला? हे बघा, मी तुम्हाला सांगू ठेवते, हा काय? तो माझा एकुलता एक भाऊ आहे. त्यात माझा काय दोष आहे? तुम्हाला तो आवडत नसला तरी मला आवडतो. आवडू दे. उगाच उघड डोकं खाते. एक तर ते पोट भरून मूड गेला वाटतं. सोडून दे. विषय बदलूया आपण, विषयांतर करूया. नाहीतरी वाढदिवसाच्या आनंदाच्या प्रसंगी असला विषय नको नाही उगाच. लाईट 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 लाईट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. 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 गुड.
धंदा करून द्या, आला नाही तर दोन नाही आले अजून. आल्या की त्यांना आत पाठवून द्या हो साहेब. आणि चहा सुद्धा पाठवून द्या. पाठवतो साहेब. हं. सर Yes. मी काय म्हणत होते, हा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. कशाबद्दल? भानुमतीला धडा शिकवल्याबद्दल. हा नाहीतरी आजकाल फारच शेपरली ती. हा ठीक आहे ठीक आहे. ही फाईल कसली आणली तुम्ही? काय दे सर, हं. हेड ऑफिसने काय स्टेटमेंट मागवल्या होत्या ना, हा. त्या तयार करून आणल्या. अच्छा अच्छा अच्छा. हा. काय प्रॉब्लेम आहे? इश्श, दैशामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. साडी आवडली? कुठे साडी? इश्श, ही काय माझ्या अंगावरच तर आहे. ही अंगावरची साडी होय. मला वाटलं की छान आहे छान आहे छान आहे, शिवाय अंगावर आहे म्हणून तर फारच उत्तम आहे. हं. थँक्यू हं. थँक्यू व्हेरी मच सर. सर, हा, काय एक गुप्त बातमी आहे. गुप्त बातमी आहे? हो, काय? ती नंदा करवंदे हा. ऑफिस मध्ये रोज लेट येते. ही गुप्त बातमी आहे. बर. आणि ती भानुमती? ती अजून फुगलेला फुग्गाच आहे. फुगा नाही, भानुमती. हो, तीच फुगलेला फुग्गाच आहे. अच्छा अच्छा. आली. मे आय कमिंग सर? अरे येस येस कम इन. अरे कमाल झाली तुझी. हा? अरे विचारायचं काय त्यात? सर, हा? स्टोअर मध्ये लागणाऱ्या सामानांची लिस्ट आणली आहे. अच्छा. बैस बैस ना बैस. नको, मी इथंच ठीक आहे. काय भानू? हे बघा, माझं नाव भानुमती पवार आहे. मला भानुमती म्हणा किंवा पवार म्हणा, भानू म्हणायची गरज नाहीये. तीच नाराज झालेली. लिस्ट बघताय ना? हा हा तीच बघतोय ना, तीच बघतोय तीच बघतोय. साधी लिस्ट नाहीये, हॉट लिस्ट आहे. हो बाई, साहेबांनी बोलवलंय ना, चहा आणा आधी. चहा? मला नको, साहेबांना. साहेबांना आत्ता आणतो. लोकांना चहा बरोबर बिस्किट आला आणि आमच्या साहेबांना सेनूला. साहेब चहा. गेले 5-6 दिवस तू लेट येतेस म्हणे. सर, मुद्दामून येत नाही, त्याचं काय होतं, वेळेवर निघालं तरी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला आवडणाऱ्या माणसाने लेट आलं तरी चालतं मला. आज तू एकदम लेट फ्रेश दिसतेस. हं? चहा करू ना? हा हा ऑफकोर्स ऑफकोर्स. म्हणजे तुझ्या आता चहा प्यायल्याशिवाय मला दिवस सुरू झाल्यासारखं वाटतच नाही. काय म्हणा, आज तू काय वेगळीच दिसते. ऑफकोर्स मोर चार्मिंग यु नो. म्हणजे त्याला एक असं म्हणजे आपण. थँक्यू सर. हा? हा. तो तुझा वेणीचा शेपटा खांद्यावरून असा पुढे घे ना, चांगला दिसतो. सर, ए वेणी वेणी शेपटा खांद्यावरून असा पुढे घे ना, चांगला दिसतो. दॅट्स लाईक अ गुड शेपटा. हे नाही नाही. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. वन मोर प्लीज. चहा आहे ना? वा 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 वा. चहा प्यावा तर तुझ्या हातचा. हा वा वा. काय म्हणा, पण तू केबिन मध्ये असलीस की कसं प्रसन्न वाटतं. हा हा
नाही तर ती भानुमती. सर डिक्टेशन देताय ना? डिक्टेशन? सकाळच्या अशा प्रसन्न वेळी डिक्टेशन द्यायला मी काय अरसिक थोडाच आहे? या रम्य वेळी काय सर पाठवून देते ना आत. बर. भलत्या वेळेला नको त्या वेळेला लोक येतात. साधा पेपर सुद्धा वाचू देत नाही. आगे जाओ आगे जाओ. एकदा डोक्याला ताप, दुसरा डोळ्या घरात फिरून चोरी. चोर शिरलेला दिसतो, त्याला बरोबर दाखवतो मी आता. ये. हो वेलकम मिस्टर मेवणे. वेलकम वेलकम. तो हो मीच आज सकाळी आलो. अच्छा, ते कळलं मला. मधू कुठे? मधू तुमची मिसेस माझी बहीण मार्केटला गेली आहे. तुला येतो सोडून माझ्या डोक्यावर. हो तुमचं स्वागत करण्यासाठी. वेलकम वेलकम वेलकम. हे बघ, हे तुझं हे मध्ये मध्ये सारखं येणं मला पसंत नाही, सांगून ठेवतो पहिल्यांदा. हा, तुमच्या सुद्धा काही गोष्टी मला पसंत नाहीत बल्लाळ बागडे. कॅन आय हेल्प यू? तू का आलास इथं? इथे येण्याची कारण 3. पहिलं कारण म्हणजे मी नुकताच बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय. नोकरी शोधण्यासाठी आलोय. बघू कुठे मिळेल तिकडे. मुंबई सोडून? हा मुंबईचे प्रयत्न चालू आहेत. कारण नंबर 2, प्रवासात कुणीतरी माझं पैशाचं पाकिट मारलं. नोकरी शोधायची म्हणजे पैशाची फार गरज असते. आलं लक्षात, ते आलं लक्षात. अर्थात ते पैसे मी तुमच्याकडनंच घेणार. उडीनं परत करणाऱ्याची गॅरंटी देतो. कधी दिले होतेस मग आता देणार? मुक्काम? मुक्काम काय आजच जाणार ना? आलोय. तेवढीनं जाईन म्हणतो. कारण नंबर 3. कुठे गेली आवय कुणी नाही का घरात? ताई? मी मंगेशा हे आलेले अजून? हे आले. मी चाललो. का रे आजच आलात आणि लगेच निघाला? माझ्या मेवण्याला मी चालेला आवडत नाही. हे काही म्हणाले तुला? काही बोलले? बोलले? नको नको ते बोलले, मी ऐकले ना. होय. आहो आलीस एकदाची? होय. चांगलं केलं स्वतःच्या घरात आलीस ते. काय हो काय? तुम्ही मंगेशाला काही बोललात? मी? तुझ्या भावाला? होय काय हिंमत आहे का माझी तुझ्या भावाला बोलायची? काय तेच म्हणते मी. काय? आहो तो आजचाच दिवस. ताई 4-5 दिवस. होय 4 दिवस राहणार. आणि मिस्टर मेवणे, कारण क्रमांक 3, तुमच्या ऑफिस मध्ये स्टोअर किपरची जागा रिकामी आहे. त्यासाठी मी. ती जागा तुला मिळणार नाही. अरे राहते कोण तिथं? तुमच्या हाताखाली स्टोअर किपर म्हणून. मला का तुम्ही ए. फालतू समजलं का? फालतू. ए, तुझी लायकी मला माहिती अरे, काय? तू सोडा. आवय, आवय, तुला आवय. सांगतो काय? किती चालला? अरे काय किती चालला? किती आहे? आता आठवलं. किती आहे? तुमच्या ऑफिस मध्ये कित्येक मुली आहेत म्हणे. कोणी सांगितलं तुला? ताईनी सांगितलं. तुला काय ह्याच्याशिवाय दुसरा मुली आहेत की नाही तेवढं सांगा. आहे, आहेत. पण हुशार आहे, काय सांगता? एफिशियंट आहे, हो? काम करतात. तुम्ही असं? तुझ्यासारखं नाही गावभर भटकत, उगाच भिंतीला रंग लावत. तशाच एका मुलीचा अर्ज तुमच्या ऑफिस मध्ये आलाय. तुझा काय संबंध आहे मुलीशी? पण त्या काय संबंध आहे? मुलीशी नाही, मग तिच्या भावाशी. भावाची तरी काय संबंध आहे तिचा तुझा? भाऊ माझा बाल मित्र आहे, म्हणून मी तुमच्याकडे शब्द टाकायला आलोय. हे बघ, मला वशिला अजिबात चालत नाही. काय सांगता? आणि माझ्या ऑफिसच्या कामामध्ये नाक खूप असलं तर मी कानाखाली आवाज पण- काढीन. ती मुलगी जर तुझं नाव सांगून आली तर मी तिला अजिबात नोकरी देणार नाही. अहो, चहा घ्यायला येत आहे ना? येतो ना, चहा घ्यायला येतो ना, आणि भाजी तयार करून ठेवतो तुझ्यासाठी. म्हणजे तू गाव भटकायला मोकळी. ताई, मी येतो. कशाला? चहा प्यायला. चल, ये. अगोदर. यायला कुठून भेटल काय समजत नाही. येतात ते आमच्याच घरात येतात. भाजी. कार्ड प्लीज. नाव दिलीप नाईक. ओके. कार्ड सुजाता सोलापुरे. सर, बोला, ऐकतोय मी. भानुमती खवळली आहे. तिला प्रमोशन न देता बाहेरचे उमेदवार स्टोअर किपरच्या जागेसाठी बोलावलेत म्हणून. बोंबलू देत, खुशाल बोंबलू देत. मॅनेजरची मर्जी राखायचं दूरच राहिलं,
उलट तक्रारी करतात त्याच्या विरुद्ध. वरती प्रमोशन पण पाहिजे. ते जाऊ दे. ते उमेदवार आलेत बाहेर मुलाखतीसाठी. येस सर. अगं हा सरळ सरळ हलकटपणा आहे. मी 5 वर्ष असिस्टंट स्टोअर कीपर म्हणून स्टोअर सांभाळलं, नाहीतर काय. अगं पण भानू, तुला प्रमोशन न मिळण्याचं कारण उघड आहे. प्रमोशन मिळवण्यासाठी मी त्या नालायकाच्या गळ्यात पडायला हवं होतं. भानू, तुला किती वेळा सांगायचं तू उगीच चिडत जाऊ नकोस म्हणून. अगं पण किती सहन करायचं. ते बघ, ते समोर बसलेले उमेदवार पाहिले ना तर माझं डोकं नुसतं तापतं. शांत राहा बघू. ए, पागडेचा स्वभाव लक्षात घेता ती समोर बसलेली देखणी पोरगी आहे ना, तिचीच निवड होईल. अगदी पैजेवर सांगते बघ मी. दिलीप नाही. मला बर जा. आपलं नाव? सुजाता सोलापुरे. सुजाता सोलापुरे. शिक्षण? इंटर सायन्स. इंटर सायन्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर, मी स्टोअर मॅनेजमेंटचा कोर्स मुंबईतच पूर्ण केला. कशाला? अच्छा, म्हणजे ज्यासाठी तुम्ही इथे नोकरीला आलात Yes, ते. sir. हो हो हो. काही छंद? नाही, तसा छंद असा नाही. पण कॉलेजमध्ये असताना मी रायफल पिस्तूल चालवण्याचं शिक्षण घेतलंय सर. नेम लागतो का बरोबर? थोडासा चुकतो सर, अरे रे. थोडासा. म्हणजे हृदयावर नेम धरला ना सर तर गोळी डोक्यात घुसते. यापुढे डोक्यावर नेम धरा म्हणजे हृदयावर बरोबर गोळी लागेल. कारण आपलं जे हृदय आहे ना ते इतकं सॉफ्ट. जुडो कराटेही येतात सर. येतं काय? चालवून दाखवू? जुडो कराटे मध्ये चालावं लागतं. हा, म्हणजे हे असं. नको नको, आली आली कल्पना, आली आयडिया आली. माझी नजरही खूप चांगली आहे सर. ते तर दिसतच आहे. माझ्या नजरेतून कधीही काहीही सुटत नाही. ऑफकोर्स ऑफकोर्स. तुमचे डोळे आहेतच चांगले, मला अतिशय आवडले. मी नजरेबद्दल बोलले सर. मी तरी कशाबद्दल बोलतोय? डोळे असल्याशिवाय नजर असू शकत नाही, नाही का? मला तुम्ही खूप आवडलात स्टोअर कीपर म्हणून. त्यासाठीच आला होता ना इथं? येस सर. थँक्यू सर. ऑफिशियल लेटर तुम्हाला 2 दिवसांनी मिळेल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. आणि एक गोष्ट, स्टोअर कडे तर तुम्ही लक्ष द्यालच. येस. पण योग्य सहकार्य दिलं तर प्रमोशन्स पण मिळतील. मी जाऊ सर? जात आहे. थोबाड फोडी असं म्हणायचं मनात आलं होतं माझ्या. हा, मला वाटलं माझं की काय, पण नोकरी तर मिळाली ना. अरे तुझा तो मेवणा हा? 1 नंबरचा चालू माणूस आहे. त्याला आता माझा काय इलाज? हे पण हा? माझी ओळख काय असं सांगितलं नाही ना त्याला. अहं. आगाऊपणा गेला ना काय. लघळपणा केला ना बोलण्यात. पण एक दिवस असा धडा शिकवेन ना त्याला. अरे तू धडा शिकवशील ग, कारण तू कराटे चॅम्पियन आहेस. पण आधी नोकरी तर भक्कम कर. अरे सोड, ही नाही तर दुसरी. आणि एक गोष्ट सांगू तुला मंगेश, 2च तास त्या ऑफिस मध्ये होते, पण बऱ्याच गोष्टी कळल्या बघ. बऱ्याच बऱ्याच म्हणजे? बऱ्याच म्हणजे तुझ्या मेवण्याला ऑफिस मध्ये आल्या आल्या 2 कप चहा लागतो. अच्छा, अरे वा. तो सुद्धा त्याच्या स्टेनोनी बनवून दिलेला. शेवटी स्टेनोच का? सुजाता, तू इंटरव्ह्यू द्यायला गेली होतीस की घ्यायला गेली होतीस? नाही, बराच तपास केलास म्हणून म्हटलं. बर, ते मरू दे. तू मला एक सांग काय, मंगेश, काय? तुझं कुठे जमलं का रे? माझं ना जमलं ना. कुठं? ते तुझ्याकडे. ए, नोकरी बद्दल म्हणते मी. अगं नोकरी मिळेल ग, तू कशाला काळजी करतेस? इकडे बघू. बस बस, हे बघ, तुझ्या मागे लागलो, तू मिळालीस बरोबर. आता नोकरीच्या मागे लागतो, नोकरी मिळेल काय? मग लागच. हे? माझ्या नानांची अट माहिती ना तुला. काय? आधी नोकरी मग लग्न. काय सांगतेस? अगं मग मिळाली नोकरी आ? तुला. मला नाही रे, तुला. नानांना केवढी काळजी वाटते माहितीये? सुजाता, आ? मगापासून आपण काळजीबद्दल बरंच काही बोललो असं नाही वाटत तुला? हो ना, आता थोडस काळजाबद्दल बोलू. हो ना. आ? चल, चावट कुठला. अगं पण तू माझा. ए, तुला दुसरं काही सुचतच नाही का रे? सुस्त ना, यापेक्षा बरंच काही चांगलं चांगलं सुस्त बरं. ए, तुझा मेवणा व्हायला लागलाय, मला गेलं पाहिजे, उशीर होतो. अगं अगं पण पुन्हा तुझ्याकडे जाऊन येणार आहे.
सर येस. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हातरुमाल आणि सेंटची बाटली आणली आहे. ओ थँक्यू थँक्यू. सर तुमच्या मिसेस ना खूप आनंद होईल नाही? काय संबंध? हं? हे पाहून ना. ऑफकोर्स ऑफकोर्स. अरे खुश होईल म्हणजे काय? खुश होईल भलती. सर मी जाऊ? हो जा. हं? हो जाताय ना. हो. थँक्यू अगेन. थँक्यू व्हेरी मच. नवीन स्टोअर कीपर कशी आहे? काही कल्पना नाही. सुंदर नाही? असेल. जास्त सोशल आहे म्हणते मला जास्त पसंत आहे. ते सांगायची गरजच नाही. अर्थात तुझ्या इतकी मला जवळची नाहीये. आफ्टर ऑल युअर सिनियर पर्सन. चहा. डिक्टेशन देताय ना? हा डिक्टेशन. हा येस कोर्स. बसा ना बसा ना बसा. हा विक्री व्यवस्थापक भारत प्लास्टिक्स मुंबई 400 आणि काय 28 29 आणि काय 35 असते ते. तुमच्या 10 मार्चच्या पत्राप्रमाणे नागपूरच्या साधना एम्पोरियमला तुमच्या यादीप्रमाणे काय 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 कुठपर्यंत? साधना एम्पोरियमला तुमच्या यादीप्रमाणे. तुमच्या यादीप्रमाणे पुढे 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 जाते पुढे जाते पुढे जाईल. 3000 नग. काय पठवलं बरं ते? आईस बॉक्स. आईस बॉक्स. पडलं? पडले नाही पाठवले. नाही सर पेन्स पडले. पडले. अरे पडली वाटतं. माफ करा. मी करतो ना तुम्हाला मदत. मी करतो ना. मी तुमच्यासाठी सेंटची बाटली आणली आहे. सर माझा हात सोडा. बाटली आणली ना सेंटची. तर सेंटची बाटली आणली. अवय सेंट वंडरफुल. थँक्यू. हा आजच माझ्या मनात आलं होतं सेंट घ्यावं म्हणून. तुम्ही आणलं माझ्यासाठी. इट इज अ टेलिपॅथी. हा अहो यांनी तुमच्यासाठी हातरुमाल सुद्धा आणलेत. इकडे ना मी दाखवते तुम्हाला. या ना. दाखवते. हे पहा हे तुमच्यासाठी आणलेले हातरुमाल. आणि हे तुमच्यासाठी आणलेलं सेंट. हो माझ्यासाठी. हो भारीच तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम. हवंय. आज झालंय तरी काय तुम्हाला? बायकोसाठी सेंट हातरुमाल. आपल्या लग्नाचा वाढदिवस होऊन गेला की. पण वहिनी तुम्ही उभ्या का? बसा ना. बसे ना वहिनी. काय घेणार तुम्ही? चहा कॉफी की थंड? मी ना मी थंड घेईन. आणि सर तुम्ही चहा घेणार की तुम्हालाही आणू थॉन? नाही म्हणजे तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर हरकत नाही. वहिनी मी तुमच्यासाठी पाठवते. हा थॉन. सर डिक्टेशन नसेलच. अहो ऐकलं का? तुमच्या या प्रेझेंटचं मला अजिबात सरप्राईज नाही.
काटेबाईने सांगितलं मला सगळं. मी इकडे आले म्हणून तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केला. हाय अय्या, अरे मुंबईहून कधी आला? काल रात्री. हो ए, नंतर भेटूया, मला ऑफिसला उशीर हे होतो. बघ, ऑफिसला जायला उशीर कर पण यायला उशीर करू नकोस. का रे? का रे काय? एवढ्या दिवसांनी आलोय, तुला भेटायला नको? हे काही नाही, संध्याकाळी 5:30 वाजता मी तुला तुझ्या ऑफिसच्या बाहेर भेटणार. अरे पण तुझा तो मेवणा. मेवण्याला मार गोळी. हे बघ, बरोबर 5:30 वाजता तू तुझ्या ऑफिसच्या खिडकीतून मला इशारा करायचा. हा. कसा करशील? केला इशारा जाता जाता. शाबास. बाय. चल रे बाय. भानुमती, जरा स्टोर परचेसिंगची फाईल दे बघू. ही घ्या. एक मिनिट प्लीज, जरा बैस ना प्लीज. कशाला? बैस तर खरं. हे बघ, माझ्या जागी तुला प्रमोशन मिळायला हवं होतं. मला पटतं, पण इथे नेमकं काय घडलंय याची मला काहीही कल्पना नव्हती. अगं, वर्तमानपत्रात जाहिरात आली, मी अर्ज केला, माझी निवड झाली. आता सांग, यात माझा काही दोष आहे का? पण गेले 15 दिवस पाहते तू माझ्या बरोबर वैऱ्यासारखी वागतेस. पण भानू, इथे जॉईन झाल्यावर सगळ्या गोष्टी समजल्या मला. तुला ही जागा का मिळाली नाही हेही समजलं, पण त्याचा राग तू माझ्यावर का काढतेस? मी वाईट वागते तुझ्याशी? मग तुला काय मिळतं माझ्याशी असं वागून? या ऑफिसची सगळी गणितं माझ्या लक्षात आली, पण एक लक्षात ठेव, आपण सगळ्याजणी एकत्र आलो ना तर नक्की काहीतरी मार्ग निघेल. तुझ्यावर झालेल्या अन्यायाची चीड मलाही आहे. सॉरी सुजाता, आय एम व्हेरी सॉरी. मी तुला ओळखूच शकले नाही, मला माफ कर. बाय सीमा. बाय. तुला वेळ आहे अजून? स्टेटमेंट झालं की निघते. बर, बाय. बाय बाय. अच्छा, बाय. बाय. सुजाता, सांभाळ हं, एकटीच आहेस. काळजी करू नकोस. चल बाय. हं. बाय. हा. सर, सर मी स्टोर लिस्ट चेक केली आहे. हा त्याचा रिपोर्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्यासारख्या सिन्सिअर मुलीच मला जास्ती आवडतात. थँक्यू सर. बस ना, बस. नाही सर, पण ऑफिस केव्हा सुटले? म्हणूनच तर तुम्हाला थांबायला सांगितलं. नाही तर एरवी आपल्याला निवांतपणे बोलायला वेळ कुठे मिळतोय? पण सर मला मला तेच सांगायचंय की आपलं ऑफिस म्हणजे एक फॅमिली असली पाहिजे, मोठी फॅमिली, म्हणजे सगळ्यांनी एकत्र नाही का? येस सर. सगळ्यांचे एकदम जिव्हाळ्याचे संबंध असले पाहिजे. असं नाही वाटत तुम्हाला? येस सर. स्टाफशी ओळख झाली सगळ्या तुमची? येस सर. ती भानुमती पवार काय म्हणाली काय? कशाबद्दल सर? हेच आपलं की नाही, ती काहीच बोलली नाही सर. अच्छा. आणि नंदा करवंदे, ती तिच्याशी नुकतीच ओळख झाली सर. अच्छा अच्छा. चांगली आहे मुलगी, ती फार चांगली मुलगी आहे, पण जास्ती जवळ जाऊन तिच्या स्टेनो आहे ना, ती स्टेनो आहे माझी शेवटी. काय म्हणून मला तिच्या जास्ती जवळ राहावं लागतं. म्हणून सांगतो, आपल्या सौंदर्याचा प्रभाव पडायला बघते ती माझ्या. इट्स बिटवीन यू अँड मी. कोणा सांगू नकोस. मी जरी नुसतं खोडावलं ना तरी काही करायला तयार होईल ती. पण सर तुम्ही हे मला कशाला सांगताय? यासाठीच की एखाद्या वेळेस ती माझ्या जवळ दिसली तर तुमचा उगाच गैरसमज व्हायला नको. हो, तुम्हाला उगाच मत्सर वाटायला नको. हो, शक्यता आहे ना.
हा सर मला उशीर होतोय सर. कोणी वाट बघताय काय? नाही घड्याळ बघताय सारखं म्हणून म्हटलं. नाही सर तसं काही नाही पण मला उशीर होतोय सर. अहो अशी रम्य संध्याकाळ आपल्या ऑफिसात प्रथमच उगवते आणि तुम्ही जाण्याच्या गोष्टी करताय. नाही सर पण मला खरंच खूप उशीर होतोय. तुम्हाला उशीर होतोय? येस सर. ठीक आहे आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. तर मी तुम्हाला बाहेर जेवायला घेऊन जाणार होतो. सॉरी सर जमायचं नाही. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. आता कुठे तुम्ही? सर मी रविवार पेठेत राहते सर. खूप लांब आहे. रविवार पेठ? येस सर. अरे म्हणजे जवळच आहे ना. मी सोमवारात राहतो. हा तिथूनच जायचं ना. मी सोडतो ना तुम्हाला गाडीतून. पण सर नको सर मी एकटीच जाते. हे बघा ऑफिसच्या कामासाठी तुम्ही इथं थांबलात ना येस सर. उशिरापर्यंत. येस सर. म्हणजे ओव्हर टाइम. अहो तुम्हाला घरी सोडणं हे माझं कर्तव्य आहे. नाही सर पण प्लीज सर कोणी बघितलं तर. काही काळजी करू नका. मी गाडी ऑफिस पासून लांब उभी करतो बस. तुम्ही टेबल आवरून या. येस सर. कोणाला कळणार नाही. हा तुम्ही कशाला जाताय? नाही पण तुमचे पाहुणे आहेत बरोबर. नाही पाहुणे कुठले? मेवणे. हो मी यांचा मेवणे आहे. अच्छा. यांच्या घरच्यासारखंच आहे. हो? तुम्ही बसा ना. या बसा बसा. नाही नाही अरे, मी जाते. तुम्ही कशाला जाताय? तुम्ही जा. एक्सक्यूज मी. हा? मी जरा या बाजूला वा. त्यांच्या लांब मी? जरा. तुम्ही आमच्या भाऊजींच्या ऑफिस मध्ये काम करता? हो. काय सांगताय काय? भाऊजी हे तुमच्याकडे काम करतात? कोण भाऊजी? तुम्ही भाऊजी. हे भाऊजी आहे माझे. भाऊजी म्हणतो मला. भाऊजी भाऊजी रागवले. भाऊजी थांबा. तुमचा लाडका मेवणा येतोय तुमच्यावर. चला भाऊजी. तू इथं वर बेडरूम मध्ये का आलास? मला सगळं ताईला सांगायचंय म्हणून. ताई ताई तुझा संसार उद्ध्वस्त झाला ताई. मंगेशा, आला तू? आले आले. ते रागावले. का रे? त्याचं काय झालं? त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या गाडीत बसून फिरलो ना म्हणून. बघतात बघ किती मार्के मुचीसारखी. काय मेवढा गाडीत बसला तेवढं रागवायला काय झाला? तो एक वेड्यासारखं बडबडतो आणि तो मूर्खासारखं काय ऐकतेस त्याचा? मी वेडा आणि तिथे बसली त्याला ताव पाय नुसता. जाऊ दे रे हा पिसात काहीतरी झालं असेल त्याचा राग तुझ्यावर काढताय. हो ना. तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडे. ते मला काय करायचं? चल चल तुझ्यासाठी मी गरम गरम भजी केले. ये ये मला बिगी. भजी त्याला फक्त चहा. हं? लेडीज अँड जेंटलमेन, मला माहितीये तुम्ही सर्व लोकांना घरी जायची घाई झालेली आहे, पण मला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आपण आपल्या कंपनीची एक पिकनिक आयोजित करतो. जवळ यायची मला कधी कसा तरी झालं बाई. नाही तर ए, काय? आपण त्याला चांगली अद्दल घडवूया. हो ना. येस काहीतरी करून त्याला धडा शिकवलाच पाहिजे. कसली तरी कल्पना शोधून काढली पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. काय बरं करावं? कराटे. एक आयडिया चांगली आहे. मी ना एनसीसीत रायफल ट्रेनिंग घेतलं होतं. करेक्ट. मला असं वाटतंय. कोण आहे? बागड्या तुझे दिवस भरत आले. नराधमा, बायकांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांचा जमाना गेला. आता निदान नरकात तरी लेडीज स्टाफना त्रास देऊ नकोस.
माहिती आता तू तर एका गोळीने प्रश्न सोडवला. हिची फारच धाडसी कल्पना आहे बाई. अगं हीच खरी शिक्षा आहे त्याच्यासाठी, हो की नाही? नाही तर काय. ए भानू काय समजा तुला एक संधी दिली. ए द्यायची का गेला संधी? देऊन टाकू. हा दिली. ए मला नको बाई. अगं घे ग. ए नको नको. अगं घे ग. बरे घेतली. हिने संधी घेतली. अय्या, संधी घेतली पण कसली? त्याला ठार मारण्याची ग. ठार मारण्याची. मग हे कधी बोलायचं? बरं तुला त्याला ठार मारायची संधी दिली तर तू काय करशील? मी काय करीन? 1 2 3 4 बरा सापडलास. बरा सापडलो. माल बरोबर आहे चालेल. आणि हे काय बरं नाही हो, असं काय करताय हो माझा तू मला खूप आवडतोस. नाही ते ठीक आहे हो, पण हे स्टोर आहे हो. हे स्टोर मला पाहिजे. हे बघा मॅडम, तुमच्या हाताखालच्या माणसाचा असा गैरफायदा घेणं बरं नाहीये. मी तक्रार करीन. तुमच्या विरुद्ध मी फिर्याद ठोकीन. अहो सोडा ना हो, असं काय करतं, सोडा ना हो, प्लीज सोडा ना हो. हे बघा फार वाईट माणूस आहे सांगतो. मी हे करीन, हे नाही जमलं तर मी ते करीन. मी तुला प्रमोशन देईन. मी ऑर्डर. हे बघा मी सगळ्यांना गोळा करीन. हे बघा मी तुमचं वरिष्ठ नाव सांगेन. अहो सोडा सोडा ना, अहो सोडा. असं काय करताय? वाचवा वाचवा. बागडे तुम्ही काहीही सिद्ध करू शकला नाही. नाही पण या मॅनेजर बाईंनी तुमच्याशी अतिप्रसंग केलेला नाही. पण साहेब मी तुम्हाला काय शपथ सांगतो की या बाईने हे बघा तुमचं सगळं म्हणणं आम्ही ऐकलेलं आहे. चौकशी अंती सिद्ध झालंय की तुमचा आरोप खोटा आहे. पण सर पुरुषांच्या बाबतीत या बाईंच्या विरुद्ध खूप शटअप. बाईने जे साक्षीदार दिलेत त्यावरून हे दिसून येतं की तुम्हीच त्यांच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी तुम्हाला बडतर्फ करण्यात आलाय. नको 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 साहेब नको. माझी बायका पूर्ण माझ्यावर अवलंबून आहे साहेब. साहेब माझ्यावर दया करा. माझ्या पोटात मॅडम 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 तुम्ही तरी त्याला सांगा हो. माझ्यावर दया करा मॅडम. पाहिजे तर मी तुमचे पाय धरतो मॅडम. मी पाय धरतो. कशी वाटली तुला आयडिया? होती त्याच्याच काठीने त्याला मारायचं. नंदा आता तू सांग, तू त्याला कसं मारशील? मी मॅडम चहा. जा. हॅलो. हॅलो. सर चहा. फाईन. तुझ्या हातचा चहा घेतल्याशिवाय तुमच्या हात मला शांती लाभणार नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता शांती लाभेल आत्म्याला तुमच्या. माझ्या.
कळलं ना बच्चमजी, पोरींना डिवचणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. आता पुढच्या जन्मी तरी नीट वाग. अगं अगं पोरींनो, अगं काय चाललंय तुमचं आ? जेवायला येता ना? ए हो, खरंच चला आता. भूक लागली सॉलिड. चला चला आज आपण खूप मजा ये केली ना. माझ्याकडे. अगं असू दे मावशी, मी नेते ना आज सगळं. किती म्हणून बोलायचे मंगेशाला, त्याला काही मानपान आहे की नाही? माझा भाऊ आहे तो. छी! तुला हजारदा सांगितलं की तुझा भाऊ मला अजिबात आवडत नाही. उचापतीशी दुसरं काय करत नाही तो. दुसरीकडे कुठेतरी सोय बघ त्याची. आवय माझे, हा? त्याच्या सख्या बहिणीचे घर इथं असताना सख्या बहिणीचं म्हणजे तुझं वाटतं. माझा भाऊ आहे अरे तो. काय आहे ते सांगते. वातावरण तापलेलं दिसतंय. हं? बंबवाल्याला बोलवू का? तुमच्यामुळे त्याशिवाय नाही तापणार वातावरण. मी काय सूर्य वाटलो की काय? सूर्य बघून घ्या एकदा यांचा चेहरा. तुम्ही जर इथंच मुक्काम करणार असाल तर हे वातावरण असंच गरम राहणार. त्याचे झळा आम्हाला लागतायत. म्हणजे मी या घरात जाऊ म्हणता? तुला कधी मी राहा म्हटलं होतं? अपमान अपमान. आवय ताई, मी या घरातून चाललो ताई. मंगेशा, तुझ्या बहिणीचे घर ना. चाल बघू आज. चल निघूयात. हिचं काय ते सांगायला. आपलंच घर असल्यासारखं बोलते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय? मी माझ्या बहिणीचा एकुलता एक भाऊ आहे. मग त्याला मी काय करू? माझा नाईलाज आहे, मला माहिती आहे ते. दुसरी गोष्ट तुम्हाला माहित नाहीये. काय? माझ्या आई मरताना ताईनं वचन दिलं होतं, मंगेशाला कधीही अंतर देणार नाही. असं उद्या मी मरायला टेकलो ना, काय सांगताय काय? तर तुझ्या ताईच्याकडून वचन घेईन काय 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 काय? की हा नग आहे ना, हं? त्याला घरात परत पाऊल टाकायला द्यायचं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सांग. ती वेळ मी येऊ देणार नाही. असं लात घालतो तुझ्या कमरेत. मला वाटतं मला आता नोकरीच सोडावी लागणार आहे. मला कल्पना आहे त्याची नंदा. हे बघ भानू, आतापर्यंत मी खूप लाईटली घेतलं. तुला माहितीये काय? तुला माहितीये आज दुपारी त्याने मला चक्क मिठी मारली. हा? शी, अजून माझ्या अंगावरती शहार येत आहेत. मी हे सगळं सोचलंय नंदा, पण तू हेड ऑफिस कडे तक्रार करशील ना, तर माझं जे झालंय ना तेच तुझं होईल बघ. ह्या क्षणाला तर मला त्याचा नरड दाबावं असं वाटतंय. अगं हो, पण ते सुजाताला तरी येऊ दे. आपण तिघींनी मिळून हा विचार करूया. आता मी त्याला सोडणार नाही, बघच तू. मी तर टिकपेंटीची बाटली सुद्धा घेऊन ठेवली. ही सार्वजनिक बाग आहे, जरा बेतानं. हलकट मेला. शी, ही सुजाता कशी आली नाही अजून? ही कुणाबरोबर येते? बोंबला लागली वाट. काळजी त्या करू सुजाताला सुद्धा काही कळत कळतच नाहीये. नाही. आता काय आपण त्या बागडेबद्दल नाही तर बोलणार? ए, त्या बघ माझ्या मैत्रिणी. हा? ये ना, मी तुला ओळख करून देते. हॅलो हॅलो. हा माझा मित्र मंगेश कामत. आणि उद्याचा पती. अय्या, खरं? गुड. ही नंदा करवंदे. हॅलो. आणि ही भानुमती पवार. हॅलो. सुजाता, हं? तू माझी खास ओळख करून नाही दिलीस त्यानं. खास ओळख म्हणजे? म्हणजे हा आपल्या मॅनेजर बागड्यांचा मेवणा, हा. बायकोचा भाऊ. सक्का. सख्खा. ठीक आहे, मग मी आता निघते. अं? कारण आता थांबता येणार नाही ना. अगं पण अगं मी आलोय ना म्हणून. हो ना? हे बघ सुजाता, मी उगीच काहीतरी बोलेन आणि तुझा अपमान होईल. त्यापेक्षा मी गेलेलं बरं. अगं पण नंदा, ऐकून तर घे. कमाल आहे, ऐक तर खरं. काय ऐकून घ्यायचं? आमच्या समोर बागड्याला शिव्या देतेस आणि त्याच्याच मेवण्याशी सूत जमवतेस. अगं आमचं सूत मुंबईला जुळलंय. हा. मुंबईवरनं कापूस आणून इकडे सूत जुळवलंय नाही. अगं आमची ओळख आहे याची त्याला कल्पना सुद्धा हा. नाहीये. अगं माझ्या मेवण्याची कीर्ती माझ्या कानावर आली आहे. हा. आमच्या दोघांची ओळख आहे जर त्याला कळलं ना तर त्याच्यात नाकाशी सूत धरावं लागेल. म्हणजे? त्याला काहीच कल्पना नाही. अजिबात आहा. नाही. तुम्ही तिघी मुली जितक्या त्याला आवडतं ना तितक्यात मी त्याचा नावडताय. सुजाताने सांगितलं सगळं मला. हे बघ, याला आपल्या मेवण्याबद्दल अतिशय चीड आहे. हा. तो आपल्याला मदत करणार आहे. मदत म्हणजे तुम्ही? येस, मदत करणार पण पडद्याच्या मागे उभा राहून. हम्म. कळलं ना?
कारण मी जर दंड थोपटून माझ्या मेवण्याच्या विरुद्ध उभा राहिलो तर आमच्या घराचं कुरुक्षेत्र होईल. तेव्हा तुम्ही तिघींनी मिळून त्याला धडा शिकवायचा. मी तुमच्या पाठीशी आहे. आय एम व्हेरी सॉरी, मी उगीच तुमचा संशय घेतला. आता संशय दूर झाला ना? हो. मग चला बघू आईस्क्रीम खायला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. बाई चहा आणलास? साहेबांना पाहिलं चहा आणला. हे बघ, हा? ही फाईल घे आणि त्या लोखंडे साहेबांजवळ दे. बर. हा, तू ट्रे घेऊन जा, मी आलेच. हं? बर. सर, चहा. चहा. Yes, of course, of course. You look charming today. थँक्यू सर. सर, चहा. एकच कप. सर, थँक्यू. थँक्यू. सर, माझी मावशी जरा आजारी आहे, तर मी बाहेर जाऊन औषधं घेऊन येऊ. 1 तासात परत येईल. 1 तास जाणार तुम्ही? सर प्लीज, मावशी. बरं ठीक आहे. थँक्यू. पण 1 तासाने या मात्र. हो सर. चहा घेताय ना? हा, घेतो ना. सरांना काहीतरी झालंय. धावा सगळे, धावा. बापरे, सरांना काहीतरी झालंय. काय झालं? चला चला, काय झालं ते? काय गं? बापरे, खाली काय झालं? काय झालं? अरे बाटले कसे खाली पडले? पण काय झालं असं ना? अगं बाई, तुम्ही ॲम्ब्युलन्स. अगं बागडेना काहीतरी झालंय, हॉस्पिटलमध्ये नेले. काय? अगं, आणि आपल्या खुर्चीत कोसळून पडल्यात ते. काय? नाही अगं, आता मला पकडणार. आता मला बहुतेक पकडणार. का? मी T20 टाकलं होतं त्यांच्या चहात. काय? अगं, कमालच केलीस तू. हो, इतक्या झटपट असं काय होईल अशी कल्पना नव्हती मला. पण नंदा, अगं असं काही भयंकर भावाची इच्छा सुद्धा नव्हती ग माझी. आता काही बोलू नकोस, अगदी गप्प बैस. हे बघ, सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेलेत, आपल्यालाही गेलं पाहिजे. इतकी सिरियस आहेत?
कसं काय का? अरे अरे डॉक्टर वाटतं. हो. तुम्ही इथे काय करताय? तपासतोय तुम्हाला. तपासताय काय? आता कसं वाटतंय? ना आता बरं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? मी ठीक आहे. पण काय हो तपासता कशाला? काय झालं काय? खुर्चीवरून पडल्यामुळे तुम्ही बेशुद्ध पडलात. डॉक्टर येस. वॉर्ड नंबर 3चा पेशंट सिरियस आहे. तुम्हाला डॉक्टर शहाने बोलावले. हो येस. तुम्ही वा पुढे. मी येतो. बर. डॉक्टर येस. घाबरण्यासारखं काही नाही ना? अहो, पण झालं तरी काय? डोंट डिस्टर्ब मी. पण आता साहेबांचं कसं आहे ग? अजून काही कळलं नाही. तपासणी चालू आहे. लोखंडे साहेब हा? तसं काही विशेष नाही ना? आत्ताच कसं सांगणार? पण कुठे आहेत ते? आतमध्ये. आम्ही आज जाऊन बघू. अहो आज जाऊ देत नाहीत. हो. नाहीतर आम्ही नसतो का गेलो? हो हो, तुम्ही इथे बसा, थोड्याच वेळात कळेल. हो इथं बसून फार कंटाळा आलाय. चला आपण जाऊन चहा हो घेऊया. चहा. तुम्ही पण चला. हो पण तुम्ही लवकर या हा. लवकर या हा. लवकर येतो. लवकर या हा प्लीज. हो हो. तो बघ इन्स्पेक्टर. आता सगळं संपलं. तो माझ्याकडेच बघतोय. हे बघ तू अपसेट होऊ नकोस. शांत राहा. तुम्ही मी काय नाही केलं. काय झालं? अजून व्हायचंय, काय? त्यासाठी जर आलोय. पण आम्ही तिघी तुम्ही तिघी. आम्ही तिघी. हो तुम्ही तिघी जरा. इन्स्पेक्टर खरे? येस डॉक्टर. काय झालं डॉक्टर? पेशंट गेला. गेला? मृत्यू कशामुळे झाला कळलं का? विष पोटात गेल्यामुळे मृत्यू झाला. बाकी चौकशी तुम्ही ऑफिसमध्ये करा. ओके डॉक्टर. रडू नकोस नंदा. चल ये बस पाहू. चल ये. हे बघ तू काही काळजी करू नाहीतर काय, नकोस. उगीचच काळजी करते आपली. आम्ही आहोत ना. नाहीतर काय. हे बघ नंदा, मन खंबीर केल्याशिवाय निभाव कसा नाहीतर लागेल? काय. निभाव कसला? आता माझा निकालच लागायचा बाकी राहिला. नंदा तू हा डोक्यातला विषय काढ पाहू. स्ट्रेचरवरची ती भाकड्याची डेड बॉडी अजून डोळ्यासमोरून जात नाही. नंदा अगं काय झालं तुला? काय झालं? काही नाही मावशी. आज आमच्या ऑफिसचे मॅनेजर गेले. हार्ट अटॅक ना. त्याचा जास्ती धक्का बसला नंदाला. ती त्यांची स्टेनो होती ना म्हणून तुला जास्ती वाटते. ओके नंदा, अगं नंदा असं काय करतेस? असे प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यात येतात. एवढं काय मनाला लावून घ्यायचं बाशी? तुम्ही जरा तिची काळजी घ्या. खूपच हळव्या मनाची ना ती. नंदा आम्ही निघतो. नंदा सांभाळ हा. आम्ही निघतो हा. उद्या आपण भेटूया. येतो मग. चल येते. हो. इन्स्पेक्टर कोण पाहिजे? मिस नंदा करवंदे आहेत का? आहे की. काय झालं? त्यांच्या नावाचं पकड वॉरंट आहे. पकड वॉरंट? कार्बन सर. व्हॉट कार्बन सर? सर 2 कप चहा. येस सर. चहात काय घालू नका. कॅन्टीन वाल्याला सांग मला चहात मसाला आवडत नाही. येस सर.
नंदा काय हो ना, त्या नंदानं तुमच्या चहाच्या कपात T20 घातलं. हो ना, मी या माझ्या कानाने ऐकलंय. का नाही का तो गळ्या शपथ, किती वाईट गोष्ट आहे ना ही. तुम्ही तिला नोकरीवरून काढून टाका. मी करेन स्टेनोचं काम. ठीक आहे, पण तू कुठे बोल नकोस. मी बघतो काय करायचं ते. अहो ऐकलं का? हा ऐकतोय. 4 दिवसांनी मंगेशा मुंबईहून येणार आहे. बर, त्याच्याशी भांडू बिंडू नका. त्याच्याशी भांडायला मला काय वेळ लागलाय काय? अहो 1 किली मी मंगेशाला देऊन ठेवली आहे. बर, तुम्ही रोज दूध पीत जा. हो. स्वतःची काळजी घ्या. हो. हं? किती सूचना करशील एका वेळेला? किती जर आपण वागलो नाही ना तर तो आपली पोलिसात तक्रार करेल. हो ना, तो आपल्याला बरोबर अडकवेल. खोटे साक्षीदार सुद्धा उभे करेल. म्हणून म्हणते यातून होणाऱ्या मनस्तापापेक्षा आपण काहीतरी मार्ग काढूया. मला एक आयडिया सुचली. काय? आपण त्या बागडेचा दुष्टभेद हाणून पाडूया. कसं काय? हे बघ, त्यांनी बोलवल्याप्रमाणे उद्या दुपारी तू त्याच्या घरी जा. ऐक तर खरं. हे बघा लोखंडे, मला जर टेलिफोन आले तर त्यांना सांगा. हा, माझी तब्येत बरी नाही म्हणून मी घरी गेलोय. यस सर. हा, सर, आज मिस करवंदेने सुद्धा अर्धा दिवस रजा घेतली. काय वहिनी, हे वहिनी, मला खरंच वाटलं नव्हतं तू आज येशील म्हणून. मला तुरुंगात जायचं नव्हतं काही. पण आता जाणार या बाहूंच्या तुरुंगात. तू आज आलीस आणि माझं खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं. बेल बाहेर. काय बेल काय कोणाचं कोण आहे? तुमचा तो जळला तो जळला तुमचा तो आपला ते बाथरूम हो, बाथरूम जळला. नळ हो, हा. बिघडलाय ना ते तुमचा तो मेवणा जळला तो. मेवणा पण जळला. अरे त्याने सांगितलं ना बिघडलाय म्हणून. हा, हे बघा त्यानंतर हे बघा, मला आता काय वेळ नाही. तुम्ही आता जा, मी जरा कामात आहे. कामा कळली हो तुमची कामा. हा. तुम्ही तुमची कामा करा, का? मी माझी कामं करताय. करताई हे, जळला तुमचा मोहरा करपटला काल. काय बोलतो काय समजतच नाही काय. माझा मेवणा आहे ना, हा नाही तो ज्याच्याबद्दल तो बोलत होता ना, तो मेवणा. अच्छा, ते इथंच राहतात. राहतात म्हणजे काय, नाही त्याने अतरंग आहे एक नंबरचा. म्हणजे ठेवावाच लागला. बोलतात ना बायकोचा भाऊ आणि जाऊ दे. तर मी काय म्हणत होतो, साहेबांनो, बोलियाचा काय नाही करियाचा काही काय करियाचा नाही. जळला तो मेवना. परत जळला. हो, खोटी बातमी दिली ना. हो, बर, नळ चालू आहे, पाणी वाहते डबा डबा. बरं. होय, जाल का आपण आता? जाऊ काय परत बोलवा. हं? हा बोलवतो, जा आता पण. साहेब कडी लावताय ना. हो? हा लावतो, चला. हं. येतो हा हा, वहिनी. या, या. वहिनी चांगली आहे नाही. या कडी लावून. आत्ता कुठे जरा मनात फुलं उमलली होती. आत्ता फुलं उमलली होती. हे फुल गुलाबाच. ही तुझ्या माझ्या भेटीची गुलाबी आठवण, गुलाबी नाही, पिवळी. पिवळी आठवण. महत्व रंगाला नाहीये, महत्व आठवणीला आहे. नुसता सिलेंडर, मागे माणूस पण आहे. कोण आहे? कोण रे तू? गॅसवाला. गॅस गॅस गॅस. गॅस संपला. संपला. असं तुमच्या मेवण्याने सांगितलं. हा, गॅस सुद्धा
संधी सारखा अचानक येतो फळाची फुकट घालवू नका घेऊन टाका जा जा जा, हात जाण लाव कुठं लावायचं तिकडे लाव चल चल आ? किचन कुठे आहे इकडे आतमध्ये आहे जा नको त्या वेळेला येतात कच्ची मच्छी याला आम्हाला उगाचच्या उगाच तिथं गॅसवर ठेवतात काय सांगायचं हा गॅसवाला त्या प्लंबर सारखा दिसत होता दोघे भाऊ भाऊ तर नाहीत ना काय सांगतात ना आजकाल कोणाला कुठे नोकरी मिळेल जाऊ दे हा ते फुल होतं ते कुठे गेलं फुल 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 साहेब फुल फुल आतमध्ये आहे? काय झालं तुमचा गॅस फुल आहे हा? तुमच्या एवढ्याने फसवलं एवढं वजन उचलून आणलं हा फुकट हेलपाटा कुठे आहे तुमचा वणा वणा आपला मेवणा जा, जा. किती वाईट आहे सगळ्यात थुक्या उडवतो तोंडावर जातो थुकायला दुसरी जागा सापडत नाही वाटतं कशाला हा. जातो मी हा, या. तो सिलेंडर सांभाळ आधी साहेब लावून घ्या हा? दरवाजा वणी येतो चांगली आहे वणी माणूस आहे का सिलेंडर आहे काय कळत नाही हा? 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 मी निघते मला उशीर होतोय न्यो 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 नो सगळ्या अडचणी दूर झाल्यात आता आत्ता कुठे खरा आपल्या भेटीचा आनंद सुरू होतोय आणि तू निघालीस न्यो 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 पण मला खूप उशीर होतोय ना मलाही उशीर होतोय ना न्यो, 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 न्यो. काय तुम्ही हो आम्ही धक्का बिक्का बसलाय काय तुम्हाला वर्गणी बिरगणी काय मिळणार नाही अहो सोडाव ते वर्गणी का फिरगणी अहो पण आणि हे काय ते हा? तुम्ही स्वतःच खोलायला आलात काय दरवाजा व? तुमची एक तर तब्येत खराब आराम करा बजा काहीतरी काय बोलतो का मला काय झालेलं नाही कुणी सांगितलं तुम्हाला काय सगळं सांगतो किंवा निवांत बजा बसा माझ्याच घरात मलाच बसा काय लोक एक एक भेटतात काय शपथ काय काय सांगत होतो की आम्ही निघालो होतो बेळगावला बेळगावला राहता काय तुम्ही अच्छा बेळगावला राहता ते मग आम्ही तुमचं चुलत सासरे घेऊ काय आहे? शहरामध्ये आलो आणि तुम्हाला भेटलो नाही तर तुमचे सख्खे सासरे आमची करतील हजामत बिन पाण्याने किंवा म्हणून त्या ऑफिस मध्ये फोन केला ते काय म्हणाल माहित तुमची तब्येत बरी नाही किंवा तेच तेव्हा आणि बघा ते आपल्या वासवन्नाचं भात नरेश अच्छा अच्छा वासू अण्णा नरेश भाचा काय अहो वासवन्ना हो त्याचं भात नरेश अच्छा अच्छा भाता नरेश पुढे सांगा आणि त्याला ऑफिस मध्ये जरा बरे वाटेनासे झाले खरी आले की हो त्यात काय ऑफिस मधून सगळेच घरी येतात काय सांगतोय ते झालं व घरी येतात की पण घरी आल्या आल्या त्याला आणि चहा लागतो किती 2 कप 2 कप कप हो आणि त्याच्या बायकोनं त्याला आणि चहा दिला 2 कप त्यात काय विशेष आहे विशेष सांगतो की हो तुम्हाला काय? किटलीला आणि हातच नाही लागला की हो त्याचं म्हणजे हार्ट फेल्युअर झालं की त्याचं किटलीच किटली तर नाही बाचवण्याचं भात भाच 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 हातच नाही लागला किटलीला 2 कप चहा आणि बघा वाया गेला ओतून द्यावा लागला मोरीत हे बघा माझी तशी काही मोरी नाहीये काय? माझी तशी गोष्ट नाहीये मी आजकालच्या हार्टचं काही सांगू नका मी तर तुम्हाला सांगतो निवांत पडत राहा पडत राहा निवांत पडत राहा ह्या आणि कोण या हे मधुवंतीचं मैत्रीण काय हा हा मा मधूची मैत्रीण थोबड सांगता की हो मधुवंतीचं मैत्रीणच मधू मैत्रीण बरं तुला सासरे बो आम्ही तुमच्यासाठी चहा घेऊन येतो कशाला हो तुम्ही या गंभीर परिस्थिती आणि चहा करता आता असं कसं मला कसला त्रास हो गंभीर परिस्थिती कसली घेऊन बसला आता आणतो ना करताय म्हणताय चहा 2 कप करा 2 कप हे मधुवंतीचं मैत्रीण तुला सासर चहा घेतल्यानंतर तुम्ही जाणारच असाल म्हणजे तुमचा प्रोग्राम काय कसलं डोंबल्याचं प्रोग्राम हो एवढा गंभीर तुमचा आजार आणि जाईन म्हणता काय छे राईन म्हणतो इथं तुमचं ते मंगई सन्ना भेटलं होतं
हे आणि कोण? मंगेश हो तुमचं मेवणं. हा आम्हाला म्हणलं राहूनच सोडा. काय ते राहायचं सोडा इकडे. हा म्हणालो हो. हा ठीक आहे मग मी निघते. काय हो असं ते चहा घेऊन सोडायचं बघा. नाही मगाशी झालाय आमचा चहा. बा- ठीक आहे मिस्टर बो मिस्टर बागडे मला सांगा मी येऊन गेले. मग मधुवंतीला माझ्या मैत्रिणीला. ठीक आहे मग बाय बाय. सी यू. अच्छा नमस्ते. बाय बाय. चहा घेणार? आले टाका. ए पण त्या बागडेचा फालुदा करण्याची आयडिया मी सुचवल्याबद्दल मला एक छानपैकी साडी प्रेझेंट दिली पाहिजे. आणि मला सुद्धा एक ब्लाऊज पीस कारण प्लंबर माझा मित्र होता. हा, पण तो गॅस वाला मात्र माझा दोस्त आहे. हे पहा तुमची ती साडी आणि तो ब्लाऊज पीस राहू दे. मला आधी त्या निळूभाऊंना एक धोतर जोडी द्यावी लागणार आहे. हो खोट्या सासऱ्यांची भूमिका एवढी छान वठवल्याबद्दल. पण तोही प्लॅन आमचाच बरं का. पण काही म्हणा ह्या वेळेला आपण त्या बागड्याचं नाक अगदी मुळासकट कापून टाकलं मी. हो की नाही ग? की नाही ग? हो ना. काय सांगताय? तुमचं नाक मुळापासून कापलं पाहिजे. आता सुजाता आपल्या मैत्रिणींना सांगत होती. मी नाही बाबा. आणि काय काय बोलत होत्या तुमच्याबद्दल. त्या बागडेचा आम्ही फालुदा केला. शी. पण तुम्ही काय मनावर घेऊ नका सर. अहो त्यांची कसली ती लायकी. ती सुजाता तिचा दोस्त कोण तर गॅसवाला. आणि ती भानुमती तिचा कोण तर प्लंबरवाला. प्लंबर काय गॅसवाला काय? मी काय वाईट होतो? काय सर? मी काय वाईट वागतो त्यांच्याशी? नाही 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 अजिबात नाही सर अजिबात नाही. मग चांगलं नाक खेचलं पाहिजे एकेकीचं. नाहीतरी नाक वर करून चालतात मेले. खेचलं पाहिजे कापलं पाहिजे. त्या तिकीने आत पाठवून द्या. आई ग. लाज नाही वाटत तोंड वर करून बोलायला. मला ऑफिसातल्या नव्हे तर स्टॉल वरच्या दुकानातल्या सगळ्या गोष्टी कळतात. पण सर तुम्ही स्पष्टपणे सांगितल्याशिवाय आम्हाला आमचा गुन्हा कळणार कसा? Shut up! तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती आणि मलाही माहिती आहे. सर मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तू मध्ये बोल नकोस. तू मध्ये एक अक्षरही बोल नकोस. तुम्ही तिघीने मला चहात विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. हा? चहात विष ते ढेकून मारण्याचं. हा? तुम्ही असं समजू नका. ही गोष्ट पाहिलेले माझ्या ओळखीचे काही ढेकून आहेत. हे साक्षीदार आहेत. हा अरे ढेकून मारत असतील पण मी नाही मारणार. मी असं नाही तुम्हाला सोडणार. मी तुम्हाला तुरुंगातच पाठवणार. हॅलो थँक्यू. ऑर्डर कॅन्सल करायला हवी. आयटम फॉल्टी आहे. हे बघा शिंदे सर्व माल रिजेक्ट करा आणि त्याचा रिपोर्ट सुजाताबाईंकडे आणून द्या. हा येस ठीक अरे तू नेहमी ओरडायचंस ना विच्छाबाजी पुरी करा विच्छाबाजी पुरी करा. मग शेवटी झाली की नाही विच्छा पूर्ण? अरे कुठे अजून? ए ती नाही मग? बक्षीस नाट्य दर्पण अवॉर्ड मिळालं ना. मग काय त्याचं? त्याचं काय नाही रे. तुझी इच्छा पूर्ण झाली. हम्म. आमचं काय? तुमचं काय? एक फोन करायचा होता. हॅलो हॅलो मिस्टर लोखंडे आहेत का? एक मिनिट. लोखंडे हं? तुमचा फोन. थँक्यू. लोखंडे स्पीकिंग. मी डेप्युटी जनरल मॅनेजर सावळाराम बोधे मुंबईहून बोलतोय. येस सर. यु नो मिस्टर बागडे? या त्या जनरल मॅनेजर. त्यांना छोटासा अपघात झालाय. होय सर मलाही माहित आहे. त्यांच्या हेड ऑफिस मधून फोन आला होता. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना 1.5 महिना रेस्ट घ्यायला सांगितले आहे. येस सर. आपण काळजी करू नका. ऑफिसचं काम मुळीच अडणार नाही. आय सी मला तुझं कौतुक करायचं वाटतंय. तरी पण एक
जबाबदारीचा माणूस असणं आवश्यक आहे. तेही खरंच आहे सर. तेव्हा मंग्याला मंगेश कामत. तेव्हा मंगेश कामत नावाच्या एका कर्तबगार तरुणाला तात्पुरता मॅनेजरचा चार्ज घ्यायला मी पाठवत आहे. मंगेश कामत? येस येस. आमच्या जनरल मॅनेजरचा धाकटा भाऊ त्याच्या मधल्या भावाचा तो धाकटाच नाहीये. जनरल मॅनेजरच्या कामाचा त्याला अनुभव घ्यायचा आहे. चालेल सर. या 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 ना. हे मिस्टर लोखंडे. क्लार्क आहे वाटते. नाही नाही साहेब, मी हेड क्लार्क लोखंडे. हा हेड क्लार्क. गुड मॉर्निंग. गुड या या ना. आणि या मिस भानुमती. मी ओळखतोय ना आपलं. हॅलो हॅलो. प्लीज सिट डाऊन. या. चला. हॅलो. ओ गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ही तुमची ही माझी स्टेनो. स्टेनो. चालेल चालेल मग चला. चला. हॅलो. नमस्कार. सिट डाऊन. ईश, मी की नाही तुला ओळखलंच नाही. सुजाता. वॉट कॅबिन. एअर कंडिशन. थंडी वाजते. वॉट कूल. टेलिफोन. हॅलो बॉमिको. मंगेश. कमॉन 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 कमॉन. मग कसा काय वाटतं तुला तुझा नवीन बॉस? ए कोण? आचरटपणा करू नकोस. इथे तू माझा बॉस आणि मी तुझी नोकर. कळलं? अगं माझा ऐकू. अगं हाय नवीन मॅनेजर. हाय 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 हाय. सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बायानो. हे सगळं जे काही मी करतोय ना ते सगळं तुमच्यासाठी. तेव्हा ऑफिसचं जे काही रुटीन आहे ते सगळं तुम्ही सांभाळायचं. हो. आयला हे लफडं जर उघडकीस आलं ना तर मी तुरुंगात जाईन खऱ्या. अरे तू त्याची काही काळजी करू नकोस. अगं पण आम्ही सगळं व्यवस्थित करू. तू फक्त मॅनेजरची भूमिका पार पाड. आणि हे बघ, सुजातावरचं प्रेम इथे ऑफिस मध्ये उधळू नकोस. लक्षात आलं ना? हे बघ, त्या कांदा काटेशी सावधपणाने वाग. तिच्या समोर काही बडबडू नकोस. खाली बघ चमची. तसं मी काय म्हणत होते, त्या नवीन ऑर्डर्स ज्या प्लेस करायच्या आहेत त्याचं डिक्टेशन देताय ना तुम्ही मला? म्हणजे मी एक्सक्यूज मी सर. कोण आहे? आपण कोण? मी मिस कांता काटे. काटे. अण्णावात जरी काटे असले तरी बोलण्यात शांत आहेत. शांत आहेत. मगाशी कुठं दिसला नाहीत आपण? आय एम सॉरी सर. आज की नाही मला यायला थोडा उशीरच झालाय. आता उशीर झाला त्याला हा पण उशीर. व्हॉट यू मीन उशीर? आज पहिला दिवस आहे म्हणून मी तुम्हाला माफ करतो. थँक्यू पण सर. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी शिस्तीचा अत्यंत भोक्ता आहे. ऑफिस मध्ये सगळ्यांनी वेळेवर आलं पाहिजे. कुणी कधी यावं कधी जावं मला आवडत नाही आणि खपत सुद्धा नाही. येस सर. आपण इथं कसलं काम करता? मी इथं अकाउंट्स पाहते. अच्छा अकाउंट्स. अकाउंट्स. अकाउंट्स म्हटलं म्हणजे शिस्तीला महत्व आलंच. Yes. समजलं? येस सर. व्हॉट येस सर? कोण काय बघताय? कामाला जा. कामाला जा. चला. काम करायला नको. चला 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 निघा. निघा कामावर. सुजाता. अच्छा. आय एम बॉस इन. मंगेश. काय आहे? कशाला आरडाओरडा करताय? कशाला आरडाओरडा करताय? माझ्या घरात कशाला आरडाओरडा करताय सांगणार? तुम्ही कोण? मंगेश कुठे आहे? कोण मंगेश? कोण मंगेश? माझ्या अतरंग बायकोचा अतरंग भाऊ, माझा मेवणा. तो होय. त्याला आम्ही हकलून दिलंय. Yes. इथं राहायला बंदी केली त्याला आम्ही. हे पहा मिस्टर बागडे, तुम्हाला तक्रार करायचं काही एक कारण नाही. तुम्हाला चहा जेवण वेळच्या वेळी मिळतंय. रोज सकाळी 2 तास तुम्हाला आम्ही दाढीसाठी, अंघोळीसाठी आणि वेळ देतोय. उपकार करते का माझ्यावर? उपकार करते? हे बघा, उगीच भडकू नका. हा अशानं तुम्ही माझी नोकरी घालवाल ते सांगत होतो. आम्ही बघून घेऊ. तू ब्रेकफास्ट घ्या फास्ट प्लीज. कोट्या करते? मिस करवंदे, पत्र आलंय. कुणाचं पत्र? हेड ऑफिस. डेप्युटी जनरल मॅनेजर बोधे साहेब मद्रासच चाललेत. जाता जाता वाटेत तासभर ऑफिसला भेट देऊन जाणार आहेत. केव्हा? आजच.
आता कसं व्हायचं? मग एवढं अपसेट व्हायला काय झालं तुम्हाला? अहो पण नवीन मॅनेजर अजून आले नाहीत. अहो पण नवीन मॅनेजर आले नाहीत म्हणून काय बिघडलं? हे बघा, बोधे साहेब ऑफिसचं काम बघण्यासाठी येणार आहेत. नवीन मॅनेजरना बघण्यासाठी तर येणार नाहीयेत ना. म्हणजे काही होणार नाही ना? तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त फाईल्स तयार ठेवा. ठीक आहे. सुजाता, हे बघ, तू मंगेशला इकडे अजिबात फेकू देऊ नकोस. कीप द चेंज. हाय. अरे वा, आज अगदी रस्त्यातच उभे आहात. माझ्या स्वागतासाठी वाटतं. स्वागताला नाही बाबा, मग? तुला निरोप देण्यासाठी. चल जरा तिकडे. अगं पण- मी काय म्हणते ते जरा ऐकून तर घे. मला निरोप का देते? हे बघ, तू आज ऑफिस मध्ये अजिबात येऊ नकोस. बापरे, माझा मेवणा सुटला की काय? तसं नाही रे. मग? आज मुंबईहून डेप्युटी जनरल मॅनेजर येणार आहेत ऑफिस मध्ये 1 तासासाठी. आलं लक्षात. म्हणजे आता आपली भेट ऑफिस मध्ये होणार नाही. हा विरह मी कसा बरं सर? ए बडबड बंद कर आणि आलास तसा परत जा. माझी नाही का सांगायचं? उगाच मी रिक्षा सोडली. आता या सुट्यात मला चालत जावं लागणार. रिक्षा रिक्षा थांब. रिक्षा. बोधे साहेब आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. प्लीज गुड मॉर्निंग. या ना प्लीज. येस. गुड मॉर्निंग. लोखंडे, तुम्ही फाईल्स करताय ना? काटेबाई मदत करा ना त्यांना. मिस्टर बागडे आले नाहीत आज? सर, त्यांचे चुलत सासरे सिरियस आहेत म्हणून ते कोकणात गेलेत, सिंगापूरला. शिंगणापूरला. तेच ते. हो आय सी. सर, आपण बसा ना. हो आय सी. प्लीज. वेल, एनी प्रॉब्लेम? नो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग जरा प्रोडक्शनची आकडेवारी पुटअप करू शकाल? शुअर सर. मिस पवार, प्लीज. भानू, हा चहा आणि बिस्किट घेऊन ये. आणि असं कर, काय येताना केकही आण. दिसतोय हाताळ. मिस, येस सर. आपण मी सुजाता सोलापुरे. आय सी. आपण नवीन दिसता. येस सर, मी अलीकडे जॉईन झाले स्टोअर कीपर म्हणून. आय सी, आय सी. आणि आपण मिस धरबंदे ना? नाही, मी करवंदे. नंदा करवंदे. आय सी, आय सी, आय सी. पण हे सगळं कशाला कशाला? आमचे मॅनेजर साहेब नाही आहेत ना आज. तुमची नीट सरबराई केली नाही तर त्यांची बोलणी खावी लागती. हो की नाही ग? असं? हो ना. म्हणजे आदर तिथ्याच्या बाबतीत आमच्या बागडे साहेबांचा हात कुणी म्हणजे अगदी कुणी धरू शकणार नाही. आय सी, आय सी. घ्या ना. आय सी. सर, आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा ना. आय सी. सगळी उत्तरं या फाईल मध्ये मिळालेली आहे. एनिवे, स्टोअर्सचे क्लिरिकल्सचे काही प्रॉब्लेम्स असले तर स्पष्टपणे सांगा. नाही सर, कसलेही प्रॉब्लेम्स नाही. ओ वा 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 वा. ओके ओके. चला आपण जरा फॅक्टरी जाऊन येऊया. वेल कम ऑन. चला. अरे हो, एक गोष्ट सांगायची राहिलीच. तुमचे बागडे साहेब अतिशय लकी आहेत. नाही, तुमच्यासारखा हुशार आणि कर्तव्यदक्ष स्टाफ त्यांना मिळाला. वेल कम ऑन. थँक्यू सर. आज तुमच्यासाठी खास मावशीच्या हातची पुरी भाजी आणली आहे. खाऊन तर बघा, तब्येत खुश होईल एकदम तुमची. बागडे म्हणजे काय चीज आहे आता कळेल तुम्हाला. हात सोडा माझा. हात सोडा. काली दादा. अबे ओ भैया, भागने का नहीं क्या? दिन भर गए क्या? एक मारूंगा, मुंडी इधर धड़ उधर. कोण आहे कोयता माणूस? पहचान नहीं क्या? अच्छा हुआ. पहचान नहीं क्या? काली दादा बोलता है हमको. सुबह गैस पहुंचाता है, रात को गैस के ऊपर रखता हूँ. तो मालूम है क्या आदमी को क्या? हर
गली में अपना दादागिरी चलता है क्या? पर्यंत मजल गेली तुमची. अरे आम्हाला आला आम्हाला पाठवलं होतं स्टेशनवर. आम्हाला पण अगदी कमाल करतात बाबा. काय रे काय कोणी नाही आलंय स्टेशनवर? कसे येणार आता? काय झालं? माझे बेवडे. काय झालं? तसं काय नाही झालं. ते फ्लूने आजारी आहेत 4 दिवस. अशक्तपणा आलाय ना म्हणून नाही आले स्टेशनवर. मेल्या हे कधी सांगणार? आणि काय रे तू कुठे गेला होता? हे मी आपलं मला मेवणे सोडेत नात ग. त्याचं काय आलं त्यांना अशक्तपणा आला होता ना म्हणून त्यांनी मला धरूनच ठेवलं. जाऊच जाईनात. प्रेम ना माझ्यावर. मग अवय मला कळवायची नाही. कसं कळवणार? कुठे आहेत ते? असणार वर. वा. आईले आले खाली आईले. आहे इथंच आहे. तुला वाटलं असेल बहुतेक आतापर्यंत काहीतरी झालं असेल म्हणून. काय हे काय बोलताय? कसं बघू? बसा बघू. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. अंग सगळं आंबून गेलं वरती. आमणारच. फ्लू मुळे नाही काय. काय हो तुमच्या जेवणाचे हाल तर नाही ना झाले? जेवणाचे हाल होतीलच कसे. रोज आपले तुपातले डब्बे काय मज्जा. तूच बोल. मला बोलायला देऊ नकोस. तू स्वतःच बोलून टाक सगळं. विचार घरात बघा. विचार एक दिवस घरात बघा. मंगेशा दादांचं खोटं बोलतात. आई शपथ दिवस रात्र मी इथेच होतो. त्यांची सेवा करत होतो. स्मृती गेले ना फ्लू मुळे म्हणून त्यांना काही आठवत नाही. ताईने सांगितलंय घराकडे लक्ष ठेवा म्हणून. हो कोणाच्या? ताईच्या. आणि ठेवत होतास कोणाच्या? ताईच्या. मला वाटलं दुसऱ्या कोणाच्या. मी तुम्हालाच विचारते. मला काय विचारते? मंगेशाला घरात टाकून तुम्हीच तर कुठे बाहेर जात नव्हता ना? एक तर तू बॅग घेऊन गावाला जा आणि मलाच विचार तुम्हीच ते कुठे बाहेर जात नव्हत्या. 24 तास मी घरातच होतो. म्हणजे ऑफिस नव्हतं? जात होतो ना. ऑफिस मध्येच तेवढा जात होतो. औषध वेळेवर घेत होता ना? आधी घेतच नव्हते. शेवटी मी नाक दाबून त्यांना औषध पाजलं तेव्हा कुठे त्यांच्या आजारातनं सुटका झाली. नाही का हो मेवणे? राईट राईट म्हणताय. करेक्ट करेक्ट पण म्हणताय. परफेक्ट. ऑफिसला होतो. मला वेळ होतोय. यावर आपण नंतर बोलू. चालेल निवांतपणे. चालेल. ताई मेवणे बघ कसे करतायत. ताई मेवणे बघ कसे करतायत. लू लू. गुड मॉर्निंग सर. 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 गुड मॉर्निंग. तुमची तब्येत काय धाडबडली मला? जाणू जा. तू पी चहा कसला विचारतो? मग त्या करवंदे सोलापूर आणि कोणती भानुमती पोरा त्याला पाठवून द्या मध्ये. चहा पितो काय म्हणून विचारतोय. सर तुमची तब्येत बरी आहे ना? हो. काय विचार आहे तुमचा? नाही म्हणजे जिम्मा खेळूया. बस नको तेवढा बाबा. आली मोठी चौकशी करायला. सर हो. तुमची तब्येत आता ठीक आहे ना? माझी तब्येत फारच ठीक आहे. तुम्हाला दुसरं काम नाही का माझ्या तब्येतीच्या चौकशीशिवाय? सर दुरुस्त करून घेतलाय हात खुर्चीचा. Shut up! मूर्ख. तुमच्या नोकऱ्या तर जाणार आहेत पण तुम्हाला नाही की गेला कोर्टात खेचलं तर माझं नाव बगाडे लावणार नाही मी. बागडे. बागडे सर. बागडे. कोण बागडे कोणास ठाऊक. अच्छा हा बागडे. तुमची तोंड सुद्धा. सर. सर सर तुम्हाला सर
सर बाहेर मोठे साहेब आले. त्याला सांग कामाला सुरुवात करा म्हणून. मला सांगायला आली आहे. साहेब आले बापरे तुझा व्हेरी गुड मिस्टर बोधे. आम्ही कंपनीचा प्रोग्रेस बघितलाय. यू आर मिस्टर बागडे ना? बागाडे पण काय रे, हा? 1.5 पण तू होतास कुठे? हा? त्याचे 1.5 महिन्याचे काय मिस्टर अरे आम्हाला सेकंड तरी करशील की नाही? अरे कॉंग्रॅच्युलेशन माय यंग बॉय. आम्हाला निदान थँक्यू तरी म्हणशील की नाही? थँक्यू अरे, तू नुसता थँक्यू काय करतो? हा पॅड कुठला? अरे आम्ही कंपनीचा सगळा रजिस्टर चेक केलाय. 1.5 पण मध्ये तू कंपनीच्या प्रोडक्शन इतका वाढवलाय की धमाल केलाय. येस काय मिस्टर बोधे? आय सी आम्ही मिस्टर बागडे तुमच्या ब्रँचवर एकदम खुश आहोत. अरे पण तू काही बोलशील की नाही? कंपनीचा प्रोग्रेस वगैरे सांगशील की नाही आम्हाला? एक्सक्यूज मी सर, मी सांगते. तुम्ही थांबा. मी थांबतो ना. मला काय, मी थांबतो ना. यू आर मी नंदा करवंदे, साहेबांची स्टेनो. व्हेरी गुड ह्या मिस सुजाता सोलापुरे, स्टोरकीपर. स्टोर कीपर. व्हेरी गुड. ह्या मिस भानुमती पवार, असिस्टंट स्टोर. असिस्टंट स्टोर कीपर. व्हेरी गुड. सर त्याचं काय की बागडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही योजना आखल्या अरे वंडरफुल मिस्टर बोधे. आणि त्या अगदी यशस्वीरित्या पार पाडल्या. ओ वंडरफुल. ते कसं ते आम्ही दाखवतो तुम्हाला, नाही? हो चला मिस्टर बोधे. I see. योजना आहे. चला लवकर. कसली योजना? कधी यांनी केली? काय? अरे सर हे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इकडे मालाचं फिनिशिंग केलं जातं. हो आय आणि हे सी. डिपार्टमेंट आम्ही मुद्दामूनच वेगळं केलं. व्हेरी गुड. त्याचं काय होतं सर की पूर्वी वर्कर्सना शिस्तच नव्हती. आम्ही त्यांचे निरनिराळे गट केले, त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. Yes. त्यामुळे रोजचं जे ऍव्हरेज होतं रोजच्या उत्पादनाचं ते 200 वरून 300 वर गेलं. 300 व्हेरी गुड. आणि हे सगळं व्हेरी गुड मिस्टर बागडे. थँक्यू काय आणि सर आम्ही काय केलं, आमच्या एजंट्सना इन्सेंटिव्ह दिला, त्याच्यामुळे उत्पादनात भर पडली. व्हेरी गुड. फाईन. सर जरा त्या बाजूला चला. त्या बाजूला. व्हेरी गुड आयडिया मिस्टर बोधे. चला त्या बाजूला. आय सी या ना सर, आता आम्ही तुम्हाला पाळणाघर दाखवतो. नो थँक्स. वेल डन. आम्ही खुश आहोत. काय मिस्टर बागडे? इथे. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर बागडे. काय मिस्टर बोधे? भोदे कुठे पाठवला? बोधे नाही, बोधे. बोधे. आम्ही त्याला समारंभाच्या तयारीला पाठवला आहे. समारंभ म्हणजे कसला समारंभ? कसला? अरे आम्ही तुमच्या कामगिरीवर खुश झालो आहोत. त्याबद्दल आम्ही तुम्हाला फार मोठं बक्षीस देणार आहोत. फ्रेंड्स, सॉरी माझ्या बंधूंनो आणि भगिनीनो, आमच्या ब्रँचचे मॅनेजर मिस्टर बागडे यांची कार्यक्षमता बघून आम्ही इतके खुश झालो आहोत की आम्ही त्याला बक्षीस देणार आहोत. आम्ही त्याला बढती देणार आहोत. आम्ही त्याला आमच्या हेड ऑफिस मध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून बॉम्बेला नेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. बंधू आणि भगिनींनो, बागडे साहेबांना जी बढती मिळाली आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद होतो. व्हेरी गुड. मुंबई सारख्या मोठ्या शहरात आणि ऑफिसमध्ये त्यांचं जे खास कर्तृत्व आहे त्याला वाव मिळेल अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करते. मुंबईला जागे सोय झालं तुला कळवतो. तोपर्यंत मी इथे एकटी राहू. काय झालं न राहिलेच? तुला काय धाड भरली काय? कोण काय येणार आहे का इथे?
मुंबईत तरी जागा नीट टिकवा. हे बाय मेवणे. हाय हॅलो. अहो मंगेश आला, आता माझी काळजीच मिटली. तुम्ही चालते वा माझ्या घरात ना, पुन्हा घरात पाऊल टाकायचं नाही, समजलं? अहो डोकं बिकं फिरलं की काय तुमचं? तुमच्या हापीस मधल्या मुलीनं त्या. हा, म्हणजे तुमच्या मुलीसारख्या. पण तुझा या मुलींशी संबंध काय? काय संबंध? इकडे इकडे काय संबंध? आमच्या दोघांचा लग्न संबंध आहे. हा? वय, म्हणजे लगीन केलंस तू? बरी आहे सवय. हातावर. अब सुरुवातीला ही सुजाता सोलापुरे होती, हम्म. आता ती मिसेस मंगेश झाली हा? आहे. त्याचं काय मेवणे, स्टोअर किपरच्या जागेसाठी मी तुम्हाला एका मुलीचं नाव सुचवलं होतं. ती हीच मुलगी. ऐक, पाया पड. मग पाया पडायला पाहिजे. उभे राहा. लग्न झाल्यानंतर तुम्ही राहणार कुठं? कुठं म्हणजे? इथेच राहणार आम्ही. शक्य नाही. का? नोकरी सोडल्यानंतर मला ही जागा खाली करावी लागणार आहे. खुशाल खाली करा, आम्ही दोघं इथंच इथे राहणार. राहणार? हम्म. तू काय समजतोस काय रे स्वतःला रे? हा? ही जागा काय तुझ्या बा 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 Excuse. बा 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 बा. Excuse. तुमच्या कंपनीनं मला दिलेलं अपॉइंटमेंट लेटर, तुमच्या जागी माझी नेमणूक झाली. बरं सुजाता, आम्ही येतो. अच्छा बाय मंगेश. आणि सर आम्ही येतो. अहो बसलात काय? उठा, मुंबईला जायचंय ना तुम्हाला, गाडी चुकेल तुमची. चला, बसून राहिले. उठताय ना मेवणे? जा.